मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मातोश्रीवर ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा। प्रमुख पालिकांबाबत ठाकरे बंधूंचं एकमत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार। संजय राऊतांकडून मुंबई पालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत। कफ सिरपमुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशमधल्या 14 मुलांवर नागपूरमध्ये उपचार सुरू। 3 मुलं व्हेंटिलेटरवर तर दोघांची प्रकृती गंभीर। विषारी रसायनं कफ सिरपमध्ये मिसळल्यानं घात। कफ सिरपचा विष प्रयोग। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सामनातून मागणी। महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ्ट सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। पुणे पोलिसांना निलेश घायवळच्या कोथरूडमधल्या घरामध्ये बंदुकीच्या गोळ्या सापडल्या। मराठवाड्यामधील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्सही पोलिसांकडून जप्त। पोलिसांनी तपास करावा, जिवंत काडतुसं नाही तर जिवंत माणसंही गाडलेली सापडतील। निलेश घायवळच्या घरावरील पोलिसांच्या छाप्यानंतर धंगेकरांची टीका। नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार। बँक टिकली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार, राजन तेलींचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमधल्या कर्ज घोटाळा प्रकरण फडणवीसांनी ईडीकडे द्यावं। क्लीन कारभार करायचा असल्यास फडणवीसांनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी खेळण्याच्या आरोपानंतर कोकाटेंची रोहित पवारांना नोटीस। नोटीसवर नाशिक कोर्टामध्ये आज कोकाटे बाजू मांडणार असल्याची माहिती। अनिल परबानी शासनाचा 700 कोटींचा महसूल बुडवला। परबानी विना परवानगी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली। मुख्यमंत्र्यांना सर्व पुरावे देणार, रामदास कदमांचा आरोप। आनंदाचा शिदा योजना बंद होण्याची शक्यता। मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप सूचना नाही। दिवाळीमध्ये आनंदाचा शिदा वाटपासाठी निधीचा प्रस्ताव आला नसल्याची सूत्रांची माहिती। आनंदाचा शिदाबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील। आनंदाचा शिदा बंद होणार असल्याच्या चर्चांवर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। गरिबांना मिळणाऱ्या आनंदाच्या शिदाबाबत राज्य सरकारनं फेरविचार करायला हवा, अनिल देशमुख यांची मागणी। मध्यरात्रीपासून नांदेड शहरामध्ये पावसाची संततधार। सखल भागातील रस्त्यांवर पाणी। नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचं आवाहन। मुंबई पालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर। महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेग। आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द। महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी। अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यास स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त। राजस्थानमधील जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये आग। आगीच्या घटनेमध्ये 7 रुग्णांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश। मिस्किन टँक तलावाची मातीची आवार भिंत खचली। गांधी विद्यालय परिसराला तलावाचा स्वरूप, तर रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाण्यातून नागरिकांचा प्रवास। 9 ऑक्टोबरपासून वीज कर्मचारी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाणार। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाच्या विरोधात संपाचा इशारा। लेहमधील हिंसाचार आणि चौघांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी, सोनम वांगचुक यांची मागणी। न्यायालयीन चौकशीच्या आदेशापर्यंत तुरुंगामध्ये राहण्याचीही तयारी। मुंबईत ड्रोन आणि फ्लाईंग कंदील उडवण्यास बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांचा निर्णय। पनवेल चिपळूण दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार। दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेचा निर्णय। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री। मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्री सुरू होणार, सूत्रांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।